रविंद्र चौहान जी को निर्विरोध महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चुना गया है। कधीच रवि दादा नाही आगे बढ़ो आणि कधीच रवी चव्हाण आगे बढ़ो नाही, फक्त भाजपाच आगे बढ़ो असंच म्हटलं पाहिजे। भारतीय जनता पार्टी ने डोंबिवली के 4 बार के विधायक और पूर्व मंत्री रविंद्र चौहान को महाराष्ट्र का नया प्रदेशाध्यक्ष नियुक्त किया है। मराठा समुदाय से आने वाले चौहान की नियुक्ति को संगठनात्मक मजबूती और सामाजिक संतुलन के बड़े दाव के रूप में देखा जा रहा है। रविंद्र चौहान ने कहा, भाजपा ने मुझे बड़ा बनाया है और अब पार्टी के सम्मान के लिए जो भी करना पड़े मैं तैयार हूं। पूर्व अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने उन्हें समर्पित कार्यकर्ता बताते हुए भरोसा जताया कि पार्टी उनके नेतृत्व में और मजबूत होगी। चौहान कॉलेज के दिनों में राजनीति में सक्रिय हैं और 2000 में कल्याण डोंबिवली महानगर पालिका में नगर सेवक चुने गए थे। 2009 से वे लगातार डोंबिवली से विधायक हैं और देवेंद्र फडणवीस सरकार में मंत्री भी रह चुके हैं। पार्टी सूत्रों के मुताबिक मराठा समाज को साधने और आगामी विधानसभा चुनाव से पहले भाजपा को गठबंधन निर्भरता से मुक्त करने की रणनीति के तहत ये नियुक्ति की गई है। कधीच रवि दादा नाही आगे बढ़ो आणि कधीच रवी चव्हाण आगे बढ़ो नाही, फक्त भाजपाच आगे बढ़ो असंच म्हटलं पाहिजे। माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे। मी काय होतो आणि त्यावेळेचा काळ आणि आज एवढ्या मोठ्या पार्टीच्या प्रमुख पदावरती माझ्यासारख्या एका छोट्याशा 2002 साली पार्टीच्या कामाला सुरुवात केली आणि 2002 पासून काम करत करत एक सामान्य कुटुंबातील असणारा हा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष होतो, हे दुसऱ्या कोणत्याच पार्टीत होणार नाही। त्यामुळे माझ्यावरती हे उपकार आहेत, कारण या पार्टीनेच मला मोठं केलं आहे आणि या पार्टीच्या सन्मानासाठी जे वाटेल ते करण्याची हिंमत ही माझ्यामध्ये आहे आणि मी हे विसरणार नाही। आणि या निर्मळ आणि प्रभावी अशा विचारधारेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे। देशातील असणाऱ्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम जर कोण करू शकत असेल तर तो आपल्यापैकी असणारा प्रामाणिक कार्यकर्ताच करू शकतो आणि असे प्रामाणिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त कोणत्याच पक्षामध्ये नाहीत, हे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं। राष्ट्रीयत्वाचा असणारा हा धागा तुम्हाला आम्हाला सर्वांना सामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी येणाऱ्या काळात काम करायचं आहे आणि या 2029 कडे जेव्हा लक्ष तुम्हाला आम्हाला ठेवून जेव्हा चालायचं आहे त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाची ही वेळ आहे। तुमच्या सर्वांच्या साथीनेच हे सर्वच्या सर्व तुम्हाला आम्हाला सर्वांना पादक्रांत करायचं आहे। मला खात्री आहे की महाराष्ट्रातील असणारा हा कार्यकर्ता थकणार नाही आणि देवेंद्रजींच्या भाषेमध्ये थांबणारही नाही। येणाऱ्या काळात तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून एक सशक्त असा भाजपा निर्माण करण्याच्या दिशेने आपण सर्वांनी पावलं उचलूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।